मन मंदिरा गजर भक्तीचा. नाथांचं चरित्र वाचताना मला अंगावर काटा येतो. 108 वेळा थुकला. आपल्याकडे नुसतं असं जर केलं ना तर काय होईल? नुसतं जाताना म्हणला काय 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 करताय म्हणला. काय मी तुमच्या अंगावर थुकत होता का म्हणला. पान तोंडात आलं, तंबाखू होतो, थुकलो. तुमच्यावर तर थुकलं नाही ना. नीट लक्षात घ्या, नुसतं आपल्याकडे बघून असं केलं तर आपल्याला राग येतो. साधू संतांनी इतकं सहन केलं याचा अर्थ नीट लक्षात घ्या. त्यांना पूर्ण कल्पना आहे की सुख म्हणजे जीवन नव्हे, दुःख म्हणजे जीवन नव्हे, संयोग म्हणजे जीवन नव्हे आणि वियोग म्हणजेही जीवन नव्हे. संयोग वियोग नामे जीवन. कोणीतरी जीवन येणार, कोणीतरी निघून जाणार, कोणीतरी भेटणार, कोणीतरी भेटणार नाही, कोणीतरी गावाला जाणार, कोणीतरी दृष्टीआड होणार, कोणीतरी भेटणार तो पुन्हा भेटणारच नाही. काय जीवन आहे नाही का. आणि म्हणून पण दुःख कुणाचं होतं? जो आपल्याला प्रेम देतो ती व्यक्ती जीवनामधून जेव्हा लांब जाते तेव्हा दुःख होतं. कुठे मुद्दा आलाय आपला प्रवचनाचा, असं विस्ताराने मांडत 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 आता उद्या समारोपच करायचा आहे. उद्या 29च ना, परवा 30ला कीर्तन, 31ला कीर्तन, 1ला कीर्तन. म्हणून कुठेतरी प्रवचन संपायलाच पाहिजे, नाही तर चालणं हे जसं सुख आहे, बंद पडण्यामध्ये विरह आहे, विरहात दुःख आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा स्मरणात आनंद आहे. हे जीवनच आहे. असं नाही आहे कोणची गोष्ट सतत चालू राहत नाही. कोणाची राहिली चालू? अविनाशी परमात्मा, अविनाशी परमात्मा, अखंड परमात्मा गवळणीजवळ अखंड राहिला नाही. 11 वर्ष राहिला. सगुण रूपाने प्रतिती देऊन गेला अखंडत्वाची. हा भाग निराळा. पण ज्याच्या करता रडत होत्या, ज्याच्या करता डोळ्याला धार होती, ते रूप समोर राहिलं नाही. आणि ते रूप जेव्हा दृष्टीआड होऊ लागलं तेव्हा त्यांना अतिशय दुःख झालं. अक्रूरा नेसीबाई असे क्रूर मोठा, नामी निरंतर क्रियावसे, नामा म्हणे शोक न वर्णवे आता, झाला तो हाकिता रतत्वरे, ब्रह्मनिष्ठ तेव्हा स्थिरावली चित्त, अक्रूराचे गळती दोन्ही नेत्र. अक्रूराच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. कंठ सद्गतीत झाला. दही दूध तुपे भरल या कावडी, चालती तातडी सकळीक. काय वर्तमान चिंतने व्यापले अक्रूराचे मन, काय वर्तमान होईल नेणो. सगळ्या दुधाने कावडी भरलेल्या सगळ्या गवळणी गोपाळ सगळे निराळे. त्याला कळेन आता काय होईल. ते म्हणले आम्ही राहणार नाही, ते तुझ्या मागे आम्ही येणार. तू गेल्यानंतर इथे राहून करायचं काय मला. हरि विन शून्य शेजारुगे माये, कृष्ण वेधली विरहिणी बोले, चंद्रमा वारा करीतोगे माये, नलवा चंदन न घाली विंजन वारा, हरि विन शून्य शेजारुगे माये. हरि शिवाय सगळा शेजार शून्य आहे. लक्षात ठेवा, जे व्यक्ती आपल्यावर प्रेम करते ती जर घरात नसेल तर सगळा संसार शून्य. बरोबर आहे ना. एखाद्या बाईला विचारा, एखाद्या पुरुषाला विचारा. पुष्कळशा वेळेला असं घडतं, एखाद्याची पत्नी निघून जाते, त्याला असह्य होऊन जातं संसार. काय मुलं असतात, बाळा असतात, सगळे असतात. मग तो म्हणतो कोणाशी बोलायचं घरात. अहो म्हणाली एवढे आहेत की, एवढे आहेत म्हणले आहेत खरे, पण माझ्याशी बोलायला पुरसत नाही. बोलणं कळलं का. असं असतं जीवन. जीवन असं असतं.
अडचण वाटते असताना, पण गेल्यावर कळते ही अडचणच आपली आधार होती. बोलणं कळलं का? गेल्यावर कळतं की ही अडचण नव्हती, हा आपला आधार होता. असं आहे जीवन बघा. तसं ज्या कृष्णाबद्दल आपण तक्रारी करत होतो, ज्यांनी दही दूध चोरलं म्हणून मनामध्ये रुकरुक लागत होती, आता कळतंय आता पुन्हा हा चोरी करायला येणार नाही, संपलं. विवळ झाले अंतःकरणी, अंतःकरण विवळ झालं, कंठ सद्गतीच झाला. चिंतेने व्यापिले अक्रूराचे मन, काय वर्तमान होईल नेणो. सगळ्या निघाल्या, त्याला असं वाटलं आता हे काय पुढे होणार आहे बुवा, हे सगळं अवघड आहे. आणि तो तर तिथे राक्षस बसलाय. नरनारी शोक करती सकळ, दुराचारी खळ कंसा आहे. नरनारी सगळे शोक करतायत आणि तो कंस तर दुराचारी आहे. मार्गी स्नानाला उतरला क्रूर, काळजी पडली आता कसं होईल. अजून स्वरूपदृष्टी आली नव्हती, आदर होता पण कळलं नव्हतं. असं बोलणं कळलं का? आदर होता पण कळलं नव्हतं. म्हणून नुसता आदर असून जमत नाही, जेव्हा कळतं तेव्हा वळतं. भाषा कशी आहे? कळतं तेव्हा वळतं. आदर असणं, हा, एकाला वडिलाबद्दल आदर होता, ठीक आहे, पण कालांतराने मोठं झाल्यावर कळलं की आपल्या वडिलांनी लहानपणी कशी दिवस काढले आणि आपल्याला कसं वाढवलं. हे कळल्यानंतर मग मात्र त्याच्या डोळ्याला वडिलाच्या, अरे म्हणे आमचे वडील लवकर गेले, त्यांना द्यायला आमच्याजवळ, जेव्हा आमच्याकडे आलं तेव्हा द्यायला ते नव्हते, आमच्याकडे आलं, आणि जेव्हा ते गेले तेव्हा आमच्याकडे काही नव्हतं. हे स्मरण होतं. मग अवघड आहे नाही का जीवन? तसं इथे अक्रूराला काही कळेना, वाटत होतं मोठा आहे, सगळे देव म्हणतात म्हणून हाही देव म्हणत होता, पण तितकंसं ते 100% पटल्याशिवाय जमत नाही बरं का. माणूस चिकटतो केव्हा? जेव्हा त्याला अनुभव येतो तेव्हा. पहिल्यांदा काय येतो? तो गेला म्हणून हा आला. हौशे नवशे गवशे माहिती आहे तुम्हाला, आता काय सांगायची गरज आहे का? काही हौशेने देवाला येतात, काही नवस केले म्हणून येतात, आणि काही या दोघांच्या बरोबर एक तिसरा गवसला जातो, तो गवशा. बरं काय, हा, एकाला हौस होती, एक नवस केला होता, भेटला, अरे चल रे मला जरा गणपती दर्शनाला जायचंय. अरे बा ते आपले काय देव बी मानत नाही, ते असलं आपल्याला भानगड नाही, हे ते ते तुझं तू जा, हे आपल्याला हे देव बिव काय आपल्याला पसंत नाही. बरं, अरे म्हणले नको देव, पण आपल्याला पुढे जाऊन जरा वडा बिडा खाऊ ना, मिसळ बिसळ, हा मग येतो. नुसतं मिसळ नाही, मग पियूष बिष पाहिजे. बर बर पिऊ पिऊ, काय त्याच्यात मस्तानी देऊ. बोर्ड लागलेलीच आहेत की बघा, काय पाहिजे ते देऊ. बर मग आला, मग सगळे तिथे गणपती जवळ उभे राहिलेले. दुसरा अहो म्हणला बघत काय उभं राहिला, पुढे वा ना. आला, आधी का पंचायत, आता जाऊ दे म्हणला, आता काय खूप नाव ऐकलंय गणपतीचं. गवसला गवसला, मग हा येतोय, तो हात जोडतोय, तो हात जोडतोय. बरं सगळे हात जोडतायत म्हटल्यानंतर आपण तस, मग बरं वाटलं. बायकोला म्हणला आज दर्शनाला जाऊन आलो. ते म्हणले हा म्हणजे गणपतीने तुमचं घेतलं का तुम्ही गणपतीचं घेतलं? नाही म्हणजे नेमकं काय घडलं? ते म्हणले काय कोणी कोणाचं घेतलं हे मला माहिती नाही, पण बरं वाटलं एवढं खरं झालं. गवसला काय. हा, मग अगदी लक्ष्मी रोडनी जाण्यापेक्षा बुधवार पेठेत आडवा येऊ लागला. मग जाता जाता
गणपती म्हणायचा. या 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 या, बाहेरून बाय बाय करू नका, या. असे करत 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 बघा ना, माझ्या समोर मला माहिती आहे कुठच्या कुठे गणपती गेला तो. कुठच्या कुठे, हे असंच आहे. काही हौशेने आले, काही नवसाने आले आणि काही गवसले गेले, असे एकत्र सगळे आले आणि भक्तांचा मेळा वाढत गेला. असंच असतं. काही कोणाचं चुकत नाही हो, कोणाला कळतच नाही. काही अनुभव आल्यानंतर कळतं. तसं अक्रूराने ऐकलं होतं कृष्ण म्हणजे फार मोठा बेटा आहे, पण हे तर बघावं तर 11-11 वर्षाची एवढे छोटी छोटी ही पोरं, आणि त्यांना असं वाटलं त्या कंसाकडे घेऊन जावं. बरं एकटे दोघं असते तो गोष्ट निराळी, याच्यावर प्रेम करणारे हे काय, हे काय पुरी प्रेम करतायत, बायका प्रेम करतायत, म्हातारी प्रेम करती, म्हातारा प्रेम करतोय, गायी प्रेम करतायत, वासरं प्रेम करतायत. काय सांगू तुम्हाला, कृष्ण परमात्मा निघाला ना तेव्हा त्या कृष्णाकडे बघून त्या गाया धार सोडत होत्या का नाही. आज तुझ्या तोंडात दूध जात नाही, निदान तुझ्या रस्त्यावर तरी दुधाचा सडा टाकू. आज आमचं दूध तुझ्या तोंडात जाणार नाही, पण दुधाचे सडे तुझ्या रस्त्याने टाकू. तुझ्या जीवनामध्ये त्या दुधाचा अमृत उतरो. कुणाच्या विषाची बाधा तुला न हो. कृष्ण परमात्मा त्या गायीकडे अशा धार सोडतायत, मागे वळून बघतायत. प्रभूला वाटलं काय अलौकिक प्रेम आहे. आणि शेवटी आले मध्ये एक सरोवर सुंदर होतं, आणि भगवान म्हणाले अक्रूरा जरा थकल्यासारखा दिसतो, जरा आंघोळ विंघोळ करून ये, म्हणजे जरा फ्रेश होशील. प्रवास झालाय, धूळ उडली आहे. पण हे दोघं चांगले दिसत होते बरं का. यांच्यावर कोण धूळ उडवतो नाही कळलं. यांच्या स्मरणाने आमच्या जीवनातली धूळ उडते, तर यांच्यावर धूळ कोण उडवणार. एकदम स्वच्छ दिसत होते, लख्ख दिसत होते, सुंदर दिसत होते. जा म्हणे तुझ्या धूळ उडली आहे खूप, जा जरा आंघोळ विंघोळ करून ये. जरा असं खाली वाकला, असं असं केलं, आणि ते पाण्याला अर्घ्या देतात ना अशा सूर्याला वगैरे, आणि त्याने असं केलं, असं बघितलं ना, हो त्या ओंजळीच्या पाण्यात तो कृष्णन बलराम दिसू लागले. अरे अरे वा, हातात आले काय म्हणून मागे वळून बघितलं. अरे म्हणले तिथे बसले, तिथे कसे आले. मार्गी स्नानाला उतरला क्रूर, रथावरी किशोर नंदिदीचे, दावोनी कौतिक निरसी त्याचा धाक, सांगत असे शुक परीक्षिती. तिकडे बघितलं, तिथे हातामध्ये दिसतोय. अरे वा, काय आश्चर्य, तिथे दिसतोय, इथे दिसतोय. अरे बाप रे. आणि जो इथे दिसला तो विश्वरूप दर्शन, त्याचं सौंदर्य, त्याची सत्ता जाणवली. असंच घेतलं, वंदन केलं, आला, दर्शन घेतलं. अक्रूरा, एकदम फ्रेश दिसतोयस. इंग्रजीमध्ये बोलला देव. मी सध्याची प्रचलित भाषा सांगितली. पूर्वी माणसं यायचे, जरा हातपाय तोंड धुवून घ्या, जरा फ्रेश होता का. काय भाषा बदलली. जरा फ्रेश. मग तोही म्हणतो जरा बसा मी फ्रेश होऊन येतो. पूर्वी काय म्हणतो, जरा हातपाय तोंड धुवून येतो. आता पायात बूट असतात त्यामुळे पाय धुवायचा प्रश्नच नसतो. असं आपलं, मला आपलं विश्लेषण करायची सवय लागली, त्यामुळे काही पर्याय नाही ना दुसरा. आणि एकदम असा ताजा तवानाच होता. अरे म्हणे अक्रूरा, काय दिसतोयस रे. अरे म्हणे मी नाही ताजा तवा दिसणार तर काय म्हणले, मला जे दिसलं ते अलौकिक होतं. माझ्या मनाची दडपणच गेलं, काळजीच गेली. आता कळलं काही नाही, आपण आपलं उगीच रिकाम टाकड्यासारखं बसून रथ चालवल्याचं वाटायचं, चालवणारा तूच आहेस. कळलं, संपलं जीवनाचं.
आता काही काळजी करायचं काही कारण नाही आहे. कंस येऊ दे, आणखीन 50 कंस येऊ दे, सगळ्यांना ब्रॅकेटमध्ये घालून बांधून खलास करून टाकशील. कळले का? कंस इंटू ब्रॅकेट परवा सांगितलं. सगळ्यांना मोळी बांधून तू फेकून देशील ही माझी खात्री झाली. चल म्हणले, आता तू म्हणशील तिकडे घालतो. मला असं वाटत होतं हे बाळ आहे, बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ दिसते गोजिरवाणे गे. सगुण गुणाचं तान. आता ते एवढे 11-11 वर्षाची गोड पोरं, अहो काय असतं, दुसऱ्याची पोरं बरोबर घेऊन जाताना आपल्याला काळजी असते, आपली पोरं असताना इतकी नसते. असते नाही असं काही नाही, पण ती पोरं आणि नेताना रस्ता ओलांडताना तर काय तुम्हाला सांगू, ती भयंकरच प्रकार का असतं, अवघड असतं सगळं. ते पाकिट तुम्ही बायका बघितलेत की नाही? ते अरे 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 ते पाकिट, ते डबा, बर का? हो जाऊ दे. तितक्यात त्या ओढणीचा पदर खाली पायात यावा. ओढणीचा पदर म्हटला मी, साडीचा म्हटला नाही. ते खाली यावं, ते पायात यावं. आता ते खाली ठेवावं तर वर टाकावं, कार्ट तर मागे राहिले. काय तुम्हाला तुम्ही बघा, एक एक रस्त्यावरची सीन ती इतकी कासावीस झालेली असते. मग ते असं घेत, अरे अरे का, मग ती सांगते बघा, तुमच्या मुलाला ना शाळेला घेऊन जाणं अवघड आहे, एक 2 व्हीलर घ्या. काय त्याला आपलं, आणि मला चालायला शिकते, आपलं मागे बसलं, मला मिठी मारली की गेलं तर बरोबर. ते सुद्धा काही काही पुरं उलटी बसतात. कठीण आहे काम. अहो काही काही पेंगत असतात, ज्यांच्या गाडीवरती 3-3 असतात ना. आता ते तिसरं असलं म्हणजे ते शेवटचं असतं, माहित नाही मला. अहो ते असं मान असं कोलून घेतं, काही काही डबाला आम्हाला सांगावं लागतं, ए पुढे बघू ते काय झालंय बघ. अवघड आहे. असंच असतं. दुसऱ्याची पोरं असली म्हणजे ते आपलं असली म्हणजे कुणा काळजीच वाटतो. तसं त्या अक्रूराला इतकी काळजी वाटली, ही एवढी ह्या नंदाची पोरं आपण घेऊन जातोय आणि तो तर चांडाळ तिथे बसलाय, काय केलं तर पुढे काय होईल. जोडोन या करवी नवी विश्वंभरा, चलावे मंदिरा सकळी का. मथुरेत गेल्याबरोबर मथुरेच्या बाहेर सांगितलं, म्हणे परमात्म्या आमच्या घरी चल. ते म्हणले बघ आता मी काही तुझ्या घरी येत नाही. आम्हावरी कृपा करी कृष्णनाथा, ठेवी तसे माथा पायावरी, मारून या कंस येईन तुझ्या घरा, आग्रह आक्रूरा करू नको, सकळ समुदाय मथुरेचे वनी, सहित चक्रपाणी म्हणे नामा. आणि एका उपवनामध्ये थांबले, बागेमध्ये तेशत मुक्काम केला. सगळी बरोबर पोरं बिरं होती. बरं काय त्यांच्या दशम्या बिशम्या, लोणी बिणी सगळं, शिदोऱ्या बरोबर होत्या. टिफिन बॉक्स नाही, शिदोऱ्या. शिदोऱ्या बरोबर होत्या, लोणी होती, खडी साखर होती. सुंदर 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 आईने करून दिलं होतं यशोदा मैयानी. कृष्ण खाताना बळीरामाला म्हणाला, आज माझी शेजारी खातो, तुझी शिल्लक ठेव. दोघांपैकी कोणा तरी ठेव दादा, पुन्हा असं लोणी मिळणार नाही. दादा आता पुन्हा असं लोणी मिळणार नाही. सगळे म्हणतात देवाच्या भेटी करता ऋषीमुनींनी तपश्चर्या केली. नाही काय रे, जन्मजन्मांतरापर्यंत आपण सुद्धा असे भक्त मिळावे म्हणून तपश्चर्या केली. नाही का रे, आपण तपश्चर्या केली. अरे आपल्याला नैवेद्य दाखवतील आणि घरी घेऊन जातील. इथून पुढे आपलं जेवण संपलं. बरोबर आहे ना गुरुजी? नैवेद्य दाखवतील पण देवा जेव म्हणणार नाहीत. बरोबर सांगितलं, ते माझं लक्षात आहे तुमच्या. गुरुजींनी सांगितलं ते पुढचं सांगा, ते सांगतात ते. म्हणजे ते त्यांनी माहिती आहे ना तुम्हाला, ते असा नैवेद्य करायचा आणि असं करायचं. त्याचा अर्थ असा आहे, यदा कदाचित हात जर मध्ये घातला तर तिथल्या तिथे मागे रे, खबरदार.
मध्ये हात घालून गातो, देव आहेस का कोण आहेस? मध्ये हात घालायचा नाही, उष्ट करायचं नाही. हात लावायचा नाहीस बघ, तू हात लावलास तर. बळीरामा आता हे जेवण संपलं, जेवण संपलं, आता हे दाखवतील आणि घेऊन जातील. बळीरामाचे डोळे भरून आले, कृष्ण भगवंताचे भरून आले आणि असेच बसलेत. प्रातःकाळ घडी उठे कृष्णराम, पहावया ग्राम चालियेला. मग नवीन गावात खेड्यातली पोरं कधी शहरात आली नाहीत का, मग खेड्यातली पोरं उठल्या उठल्या काय करतात, जरा गाव फिरून येतात. तसं काय माहिती आहे की पुण्याला बिण्याला नवीन आलेली माणसं ती अशीच बघत चालतात. आणि एखादा स्कूटरवाला धाडकन समोर, तो म्हणतो तुम्ही कुठून आला? हे बघा, एक एक ते खेड्याचे मोठे असे बावरलेले असतात. आल्यानंतर नवीनच पहिल्यांदा. आणि आता तर पुण्याला चालणं बिलणं म्हणजे चालणं म्हणजे ही तुमच्या पूर्वी पुण्याला आपण ना ती केव्हा तरी वर्षातून एकदा सर्कस यायची. आता सर्कस जर तुम्हाला बघायची असेल तर पुण्याच्या रस्त्याने बघा. असं असं करून मी म्हटलं त्या सर्कसीस तरी खाली जाळं बांधलेलं आहे, इथे आळच आहे. मन मंदिरा गजर भक्तीचा.